सर्वांना माझा जय भीम आणि जय शिवराय. भावांनो, सध्याला सोशल मीडियावरती असंख्य मुद्दे आहेत आणि मी त्यातीलच एक मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलो आहे. तर भावांनो, सध्याला संपूर्ण महाराष्ट्र मालेगावमध्ये जी घटना घडली आपल्या बहीण बाळीवरती, तिला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरती उतरलं आहे आणि काही रील स्टार रील बनवत आहेत की कायदा काहीच कामाचा नाही. जर का तुमच्याकडून 3 वर्ष मुलीला न्याय भेटू शकत नसेल तर जाळून टाका कलम कायदा आणि चालू करा छत्रपती शासन. जळून टाका कलम कायदा. आणि काही बेंचोत व्हिडिओ बनवतात की कायदाही बदलणार आणि कायदा बदलल्यानंतर बेदम मारहाण होणार किंवा तरफडून मारणार, असे त्यांची व्यक्तिगत आहे. म्हणजे सरळ सरळ काही कुत्रे भारतीय संविधानावरती टीका करतात आणि आम्हाला माहिती आहे, आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुमची गांड का बळ जळती आहे. ठीक आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांनी या भारत देशाचं संविधान लिहिलं आणि ते आजही कुठं ना कुठं काही जातीवादी भडव्यांना टोचते आणि त्यांचा सतत हात प्रयत्न असतो की भारतीय संविधान बदललं पाहिजे व भारतीय संविधानाचे शिल्पकार जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांना खालच्या स्तरी दर्शवलं गेलं पाहिजे. म्हणून काही बिना बापाच्या अवलादी सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये व भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवत असतात. पण सांगू इच्छितो, तुमची जी नीच मानसिकतेची विचारधारा आहे ती तुमच्यापर्यंत सीमित राहू द्या. सोशल मीडियावरती येऊन घाण चाळे करू नका. कारण की जेव्हा हे तुमचे घाण चाळे आणि तुम्ही जे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली घाण मानसिकता दर्शवता ते आमच्या भीमसैनिकापर्यंत पोहोचते, तेव्हा तुम्हाला फार भारी पडतं. तेव्हा तुमची लायकी काय आहे हे तुम्हाला दाखवण्यात येते. तर त्यातीलच हा एक मुद्दा. आता सोशल मीडियावरती एक रील स्टार आहे, त्याचं नाव म्हणजे काहीतरी मला लक्षात नाही आहे, पण एक मिनटं मला सोशल मीडियावरती रील स्टार आहे निलेश करून नाव आहे आणि तो बोलतो की संविधान बदलेल आणि संविधान बदलल्यानंतर तरफडून मारला जाईल. तर त्या वेंचोतला सांगणी आहे माझी, तुझ्या गांडीमध्ये जितकी ताकद आहे ना तितकी ताकद लाव भारतीय संविधान बदलण्यासाठी, बरोबर. आणि राहिला तरफडण्याचा माराचा प्रश्न, तर भावांनो, आम्हीसुद्धा भारतीय संविधानामुळे शांत असतो. कारण की कायदा आमच्या बापाने लिहिला आहे आणि आम्ही कधीही इच्छुक नाही की आमच्यामुळं आमच्या बापाचा अपमान होईल. आणि माराचा प्रश्न जर असेल तर जेव्हा भारतीय संविधान नव्हतं, जेव्हा भारतीय संविधान अंमलात आलं नव्हतं, तेव्हाचा इतिहास जर बघितला तर 28,000ला 500नी मारलेलं आहे भाऊ, हे मात्र लक्षात असू दे. आणि बघायचं असेल तर येत्या 1 जानेवारीला येऊन भेटा, त्यांच्या गांडीमध्ये जास्तच दम आहे. या ठिकाणी आपलं कुठल्याही जातीभेदाला मानत नाही, कुठल्याही आपण महापुरुषांची विटंबना करत नाही. पण असे काही नराधम आहेत आणि असे काही कुत्रे आहेत जे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. तर अशा बेंचोदांना यांना शिक्षा झाली पाहिजे. यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि आता या कुत्र्याने काय टिप्पणी केली होती हे व्हिडिओच्या माध्यमातून बघा. तडफडून मारण्यात येणार. आता या रील स्टारला वाटलं असेल की मी रील बनवतो, माझं कोण काय वाकडं करणार. पण रील बनवताना एक मात्र लक्षात असू द्या, तुम्ही काय शब्द वापरतात आणि कोणाबद्दल बोलताय, काय बोलताय याचं भान ठेवून रील बनवा. कारण की तुमच्या व्यक्तिगतामुळे तुमची दूरदर्शा होऊ शकते. तर आता हा जो रील स्टार होता याने जे हे वक्तव्य केलं की भारतीय संविधान बदलणार, संविधान बदलल्यानंतर तरफडून मारणार, यानंतर तरफडून कोणाला मारलंय ते बघू शकता. बाबासाहेबांबद्दल चुकीचे शब्द आवाज काढणार.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी परमेश्वर आहेत. तर माझ्याकडून जर चुकून जो व्हिडिओ गेला त्याबद्दल मी माफी मागतो पूर्ण समाजाची. तर बघितलं भावांनो, हाच तो बडवा जो इंस्टाग्रामवरती रील्सच्या माध्यमातून बोलत होता की भारतीय संविधान बदलणार आणि संविधान बदलल्यानंतर तडफडून मारणार. तर सध्याला यालाच भीमटोळा मिळाला आहे. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की रील बनवा, आम्हाला माहिती आहे तुम्हाला व्हायरल व्हायचं आहे, आपल्या अकाउंटची तुम्हाला रीच वाढवायची, तुम्हाला स्पॉन्सरशिप घ्यायचा आहे आणि पैसा मिळवायचा आहे. करा, बिंदास करा, मोठे व्हा, पण आपले शब्द जरा सांभाळून तुम्ही कोणाबद्दल बोलताय, काय बोलताय याचं भान राहू द्या. कारण की तुमचे शब्द तुम्हाला भारी पडू शकतात. आणि तो पहिला काय बोलत होता की जाळून टाका कलम कायदा. त्याची काय स्थिती आहे हे पण बघून घ्या. पहिला जे भीम परवा जो माझ्याकडून चुकून व्हिडिओ पडला होता कलम कायद्यावरून, जो माझ्या हातून चुकून झाला होता. कारण त्या व्हिडिओमधून मला उद्देश वेगळाच द्यायचा होता, पण ह्यो कलम कायद्यावर म्हणजे चुकून झाला होता. इथून पुढे असा व्हिडिओ सुद्धा होणार नाही. आणि जेवढं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे मानता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही हे मानतो. आणि इथून पुढे माझ्याकडून ही चूक परत होणार नाही. तर बघितली भावांनो, तुम्ही माफी मागता नंतर नाक घसरता, याच्यामध्ये तुम्हाला काय अपमान वाटत नाही का? कारण की आपण काय बोलतोय काय नाही, आपल्या चुकीमुळं आपल्याला चार चौघामध्ये अपमानित व्हावं लागतं किंवा मार खावा लागतो. याची तुम्हाला लाज लज्जा वाटत नाही का? नसेल वाटत, बरोबर ना? कारण की तुम्हाला जर लाज वाटली असती तर तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांबद्दल अपमानजनित टिप्पणीच केली नसती. पण तुम्ही पार लाजा सोरडाय. आणि जो कोणी व्यक्ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये बोलेल त्या बेंचोतचा आवाज चिरडला जाईल, मग तो कोणी असो. आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीला खेटायला तयार आहे जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये आवाज उचलत असेल. तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की रील बनवा, रीलच्या माध्यमातून मार नका खाऊ आणि चांगल्या मोठ्या स्तरावरती जा, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा. या अशी फालतूगिरी सोडून द्या, जेणेकरून तुम्हाला चार चौघामध्ये भीमटोळा मिळेल. तर भावांनो, यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. कारण की हे असे जे कुत्रे आहेत यांना शिक्षा झाली पाहिजे आणि यांना जोपर्यंत मार मिळत नाही तोपर्यंत यांची बुद्धी जागेवर येत नाही. आणि परत एकदा सांगू इच्छितो, आपण इथे कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर राहून फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद या थोर महापुरुषांचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याला बेदम अशीच मारहाण होणार आणि त्याच्यावरती कायदेशीर गुन्हासुद्धा दाखल होणार, हे मात्र लक्षात असू द्या. यावरती तुमचं व्यक्तिमत्व मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ माझा नेमका तुम्ही कुठून बघताय हे कमेंट करणं मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.